नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये पहिल्यांदाच इतका जो मोठा गॅप आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे जर तुमची पूर्व परीक्षा निघली तरी सुद्धा तुम्ही इतक्या पिरियडमध्ये मुख्य परीक्षा जी आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनच ही शेवटची एक्झाम राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये बराचसा अंतर मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही पूर्व परीक्षा क्रॅक करण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करा. त्यासाठी आपले स्टडीज टार्गेट जे आहेत ते व्हिडिओ जे आहेत ते सुरू आहेत. तर आयोगाच्या टेंटेटिव्ह टाइम टेबलनुसार 28 एप्रिल 2024 ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 14 डिसेंबर 2024 ला जे आहे ते मुख्य परीक्षा होणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पूर्व परीक्षेसाठी आपले स्टडी स्ट्रॅटेजी आहेत ते सुरू आहेत. त्याचा तुम्ही नक्की सर्वांनी लाभ करून घ्या. तर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही दिवस जर तुम्ही इथून पुढे वाया घालवला तर तो तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्टपासून एक दिवस लांब जाल. त्याच्यामुळे इथून पुढचा प्रत्येक दिवस तुमचा हा सत्कारणी जो आहे हा लागलाच पाहिजे. यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या. डेलीचे स्टडी टार्गेट मनापासून फॉलो करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुमचा एक अभ्यासक्रम जो आहे हा एक प्रॉपर मार्गदर्शनाखाली पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला. तर आता सुरुवात करूया. तर हा उपक्रम कोणासाठी आहे, तर ज्यांची राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी असेल ती थोडक्या मार्क्सने हुकते, ज्यांना जीएसचा अभ्यास कसा करायचा एक्झॅक्टली हे माहिती नाही, जे जॉब करून तयारी करतायत आणि ते आपलं नियोजन आहे हे बनवू शकत नाहीत, ज्यांना योग्य गायडन्सची गरज आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, जे महागडे क्लास लावू शकत नाहीत, ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी हलवला आहे आणि ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा ह्या गोष्टी माहित नाहीत, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. ठीक आहे, तर काल जे आहे ते 19 नोव्हेंबरला आपलं स्टडी टार्गेट काही आलेलं नव्हतं. तर आज 19 आणि 20 नोव्हेंबरचं जे काही स्टडी टार्गेट आहे आणि याच्यामध्ये आज सुद्धा लक्षात ठेवा, मॅक्झिमम तुम्हाला जे पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला उजळणीसाठीच ठेवलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे भले तुम्ही 3 दिवस झालं काल आले नसतील तरी सुद्धा तुम्हाला कंटिन्युअसली उजळणी जे आहे ते कंटिन्युअसली करायचीच आहे. ठीक आहे, तर अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे जे स्टडी टार्गेट आहे ते आपण पूर्ण करणार आहे, जेणेकरून तुमच्यावरती सुद्धा अभ्यासाचा काही लोड येणार नाही. म्हणून म्हणतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नंतर 2 महिन्यानंतर जर तुम्ही पुन्हा विचारले की बाबा हे मी फॉलो करू शकतो का, तर त्यावेळी माझा आन्सर आता नो म्हणून असंच असणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच स्टडी टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा. हार्डली तुम्हाला 4 तास लागतील, 4 ते 5 तास लागतील हे पूर्ण करायला. एक निश्चितच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढून जाईल. ठीक आहे, तर हे टार्गेट कोणासाठी आहे, ज्यांना पूर्व परीक्षा जे आहे ते पास करायचे आहे, ज्यांचं स्वप्न क्लास 1 अधिकारी होण्याचं आहे, ज्यांचा शेवटचा एमपीसीक्यूचा अटेम्प्ट आहे, ज्यांना पूर्व परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये पास करायचे आहे, त्यांच्यासाठीच हा उपक्रम जो आहे तो आपण आता सुरू करतोय. ठीक आहे, तर आता बघा, तर विषय आहे प्राचीन भारताचा इतिहास आणि चॅप्टरचं नाव आहे संगमयुग. ठीक आहे, तर याच्या आधी आपण महाजनपदे हा चॅप्टर जो आहे तो आपण ऑलरेडी संपवलेला आहे. म्हणजे प्राचीन भारताचा एक चॅप्टर तुमचा ऑलरेडी संपलेला आहे, त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे, कंटिन्युअसली उजळणी करत चला. दुसरा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे संगमयुग. तर तुम्हाला मी काल सांगितलं, परवा सांगितलं जे संगमयुगातले जे चॅप्टर्स असतील, आता आपण इथे काय ठरवलेले की प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक विषयाचे ऍटलीस्ट 2 ते 3 चॅप्टर आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर या महिन्याचं टार्गेट आपलं सेट आहे ऑलरेडी महाजनपद आणि संगमयुगाचं. अजून एखादा चॅप्टर जर मला याच्यामध्ये ऍड करायचं झालं तर मी 100% ऍड करेन. पण जवळपास आता आपण पूर्णत्वास या चॅप्टरच्या टार्गेटच्या प्राचीन भारताच्या इतिहासाचे टार्गेट पूर्ण करण्याकडे आपण आलेलो आहोत. आता याच्यावरचे तुम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त जितके एमसीक्यू तुम्हाला सोडवता येतील तितके जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवा. आयोगाच्या झालेल्या पेपरमधून सोडवा. तुमच्याकडे कुठलंही मार्केटमधलं पुस्तक असू दे एमसीक्यूचं, त्याच्यावरती जास्तीत जास्त एमसीक्यू तुम्ही सोडवायला पाहिजेत. महाजनपदावरती सुद्धा सोडवा आणि मेन म्हणजे नोट जर बनवलं नसेल तर नोट्स बनवायला सुरुवात करा. शॉर्टमध्ये तुमच्या नोट्स तुमच्या असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि आता दुसरा चॅप्टर आपला सुरू ज्याचं नाव आहे संगमयुग. तर संगमयुगामध्ये तुम्हाला सांगितलेलं की प्रसिद्ध व्यक्तिमत्व करिकालची माहिती वाचून घ्या. जमिनीचे प्रकार कुठले होते संगमयुगामध्ये, संगमकालीन प्रमुख कबिले आणि त्यांचे आराध्य दैवत कुठलं होतं, संगमयुगीन राज्य आणि त्याचे प्रमुख शासक कोण होते, संगम साम्राज्याचे प्रमुख वर्ग, ऊर अर्थात गावाचं विभाजन कसं केलेलं होतं, संगमकालीन समाज संगम साहित्याची प्रमुख पुस्तके कोणती होती, ह्याच्यावरती फिक्स प्रश्न येत राहतात. संगम साहित्याचे 8 संग्रह कुठले होते ह्याच्यावरती सुद्धा येत राहतात. संगमकालीन शासन प्रणाली, नगर आणि ग्राम प्रशासन आणि संगमकालीन भौगोलिक स्थिती. ठीक आहे, तर याची तुम्हाला सांगितलेली मुद्दे हार्डली 2 पेजेस वरती आहेत. एका 4च्या स्वरूपामध्ये सगळे मुद्दे आहेत. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप वाचून घ्या, शांत डोक्याने वाचून घ्या, काही सुद्धा काही गडबड नाही. आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे स्कोरिंग विषय आहेत. ठीक आहे, कम्पेअर टू आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास. कारण हे तर त्यांना सायंटिफिक बेस आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला, पण आधुनिक आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते कुठेही जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीनवरती जास्त फोकस ठेवून मार्क्स घेण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तर हे झालं संगमयुगाचं. तुम्हाला इथं रिपिटेशनला ठेवलं पाहिजे. इथं आर लिहिलेलं आहे ना, ते तुम्हाला पाठीमागचे म्हणजे कालच्या दिवसाचे पॉईंट जे आहेत ते रिपीट तुम्हाला करायला सांगितले, असं त्याचा अर्थ होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हेच तुम्हाला रिपीट करायचं आहे आणि याच्या आधीचे झालेले सगळे मुद्दे पुन्हा एकदा वाचून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. पुढचा विषय मध्ययुगीन भारताचा इतिहास. याच्यामध्ये दिल्ली सल्तनत मधील तुम्हाला सय्यद वंश करायला सांगितलेला. सय्यद वंश जर कोणी वाचलेलं नसेल
तर निश्चितच तुम्ही वाचून घ्या. इथं बघा आर लिहिलेलं आहे, म्हणजे हा रिपीट करायचा आहे आज सुद्धा आपल्याला. खिजर खान, मुबारक शाह, मोहम्मद शाह आणि अल्लाउद्दीन शाह असे एकूण 4 जे राजे असतील सय्यद वंशामधले, हे तुम्हाला आर लिहिलेलं आहे ते रिपीट करायचे आहेत, म्हणजे तेच वाचायचे पुन्हा पुन्हा. जितक्या वेळा उजळणी टाकता येईल तितक्या वेळा तुम्हाला मी चान्स देईन. जे मला पॉईंट मोठे वाटते त्याच्या चॅप्टर मधले, की बाबा हा पॉईंट मोठा आहे, एका दिवसामध्ये होऊ शकत नाही, तर त्याला मी तुम्हाला 2 दिवस ॲडिशन देतोय, 3 दिवस ॲडिशन देतोय, पण ते कंटिन्युअसली तुम्हाला देतोय. त्याच्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही की एका दिवसामध्ये नाही झालं तर काय होईल. तर जिथं आर लिहिलेलं आहे ते तुम्हाला रिपीट करायचं आहे. ठीक आहे. तर पुस्तक कुठलं वापरणार? विठ्ठल पुंगळे, लुसेंट JK, 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही इथं वापरू शकता. 6वी 7वीचं पुस्तक. ओके. 6वीला प्राचीन भारताचा इतिहास आहे, 7वीला मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि 8वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही इथं ज्या त्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. नंतर पुढचा विषय आहे आपला आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. तर याच्यामध्ये आपला जो चॅप्टर सुरू आहे त्याचं नाव आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ. हा फार मोठा चॅप्टर आहे म्हणून त्याला आपण आधीच संपवतोय. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला रिपीट आर लिहिलेलं आहे, म्हणजे रिपीट करायचं तुम्हाला सुद्धा. महात्मा गांधींची दांडी यात्रा, गोलमेज परिषदा ज्या काही झाल्या असतील त्या सगळ्या एकत्रित त्याचे नोट्स तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. गांधी अरविंद दिल्ली करार, ह्या करारामध्ये काय तरतुदी झालेल्या होत्या, कधी झालेल्या होत्या, कुठे झालेल्या होत्या, कोण व्यक्ती समावेश होत्या, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये वाचून पूर्ण करायचं आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासामधले सुद्धा पॉईंट वाचायचे आहेत आणि भारताच्या इतिहासामधले सुद्धा पॉईंट वाचायचे आहेत. वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात 1940 हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर कुठल्याही कन्सेप्ट मिस आउट करायचे नाहीत. तर महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल गाठारांचं पुस्तक वापरायचं आहे. भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक वापरायचं आहे. आणि जे तुम्हाला सांगितलेले मुद्दे आहेत हे व्यवस्थित ह्या सगळ्या पुस्तकातून व्यवस्थित वाचून त्याच्या व्हॅल्यू ॲडिशन नोट्स बनवा. ठीक आहे. टेन्शन न घेता रिलॅक्समध्ये वाचा आणि त्याच्या नोट्स बनवा. ओके. तर हे तुमचं टार्गेट राहील. पुढचा विषय भूगोल. भूगोल विषयामध्ये सुद्धा तुम्हाला जे मुद्दे सांगितले होते ते सुद्धा रिपीट ठेवलेले आहेत आपण. पृथ्वीचे अंतरंग, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रावरण करायला सांगितलेलं होतं. याच्या आधी तुम्ही शिलावरण केलं होतं, प्रावरण करायचं आहे. प्रावरणमध्ये मोह, विलकता, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण याच्या डिटेलमध्ये माहिती वाचून घ्या, याचे नोट्स बनवा. भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय पठार तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. ह्याच्यात तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. व्यवस्थित वाचून घ्या, नोट्स बनवा. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राचे पठार विभाग जो आहे तो तुम्हाला संपवायचा आहे, हे सुद्धा व्यवस्थित वाचून घ्यायचे, प्रॉपरली नोट्स बनवा सगळ्यांनी. ठीक आहे. आणि याच्यावरचे MCQ सुद्धा जास्तीत जास्त सोडवा. भूगोल आणि पॉलिटीचे मार्क्स हातातून जाता कामा नयेत अजिबात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त MCQ सोडवा, कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. जगाच्या भूगोलासाठी AB सौदींचं पुस्तक परफेक्टरित्या करून घ्या. JC लिऑंग जर तुमच्याकडे असेल तर वाचा, अदरवाईज AB सौदीमधून व्यवस्थितरित्या करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. पण JC लिऑंगचा टेस्ट दिलेला थोडासा बरा राहील राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले एक वापरा आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदीचं पुस्तक बेस म्हणून वापरा आणि त्याला टच फक्त कोळंबे आणि द्वीपसमूहाचा टच तुम्ही देऊ शकता. तर हे तुमचं भूगोलाचं टार्गेट आहे. पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रामध्ये घटनेची निर्मिती चॅप्टर आपला संपलेला आहे, याची उजळणी करा. राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य चॅप्टर संपलेलं आहे, त्याचं उजळणी करा. तिसरा चॅप्टर सुरू आहे आपला राज्यघटनेची मूलभूत संरचना. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दे सांगितले ते आर लिहिलेले म्हणजे रिपीट करायचं आहे. मूलभूत संरचनेचा उदय आणि मूलभूत संरचनेचे घटक. ठीक आहे. रिपिटेशनला ठेवलेले आहेत, पुन्हा एकदा वाचून घ्या. फक्त करताना याच्यातले मॅक्झिमम MCQचे प्रश्न सोडवा. या घटनेची निर्मितीवरचे आयोगाने विचारलेले प्रश्न सोडवा. राज्यघटनेच्या प्रमुख वैशिष्ट्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले ते सोडवा. त्याचे नोट्स प्रॉपरली बनलेले आहेत का तुमच्या बघून घ्या. नंतर तिसरा चॅप्टर आपला सुरू केला राज्यघटनेची मूलभूत संरचना, तर त्याच्यातले फक्त 2च मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत. मूलभूत संरचनेचा उदय आणि मूलभूत संरचनेचा घटक. हार्डली एकाच पेजवर आहे, जास्त वेळ काही तुम्हाला लागणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित केअरफुली डे टू डे करत चला त्या गोष्टी, म्हणजे नंतर तुमच्यावर लोड अजिबात येणार नाही. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 11 करायचे, 29 विषय जे ते तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. कसल्याही काही विचारू देत तुम्हाला हे यायला पाहिजे. ठीक आहे. राज्यशास्त्रासाठी M लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेचं पुस्तक वापरायचं. पंचायत राजला किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तरी तुमचं राज्यशास्त्र आणि पंचायत राजचं टार्गेट आहे. पुढचा विषय अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य आपला चॅप्टर संपलेला आहे आणि बेरोजगारी चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारीचे जे काही टाइप्स आहेत हे तुम्हाला करायला सांगितलेले होते आणि ते तुम्हाला आज सुद्धा तेच करायचं आहे. संरचनात्मक, शैक्षणिक, कमी प्रतीची, घर्षणात्मक, चक्रीय, तांत्रिक, दीर्घकालीन, अल्पकालीन, प्रासंगिक, आंशिक आणि खुली आणि ग्रामीणमध्ये हंगामी आणि अदृश्य. याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले ते एकदा बघून घ्या आणि सगळ्या डिटेलमध्ये एकदा क्लिअर करून घ्या. ह्याला काहीच तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. ठीक आहे. तर हे तुमचं अर्थशास्त्राचं टार्गेट आहे. अर्थशास्त्रासाठी किरण देसाईंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेची पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. प्रत्येक विषयाला 2 चांगली संदर्भ पुस्तक वापरा. फक्त इतिहासालाच फक्त आधुनिक भारताच्या इतिहासाला एक इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स एक तिसरं पुस्तक आपल्याला वापरावं लागतं. नाहीतर बाकीचं आपण प्रत्येक विषयाला 2-2 संदर्भ पुस्तकच वापरतोय आणि व्यवस्थितरित्या तेच सारखं उजळणी करायचे आहे. आणि प्लस MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जास्तीत कमीत कमी सोर्सेस आणि जास्तीत जास्त उजळणी हाच फंडा असतो क्रॅक करण्यासाठी एक्झामचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फोकस ठेवा. ठीक आहे. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण हा आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जिम्नोस्पर्म हे तुम्हाला सांगितलं होतं जिम्नोस्पर्म, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायचे आहे. हे रिपिटेशन आपण ठेवलेलं आहे जिम्नोस्पर्म. आज सुद्धा तुम्हाला जिम्नोस्पर्म या वनस्पतींची माहिती जी आहे ती डिटेलमध्ये वाचायची आहे. प्राणी वर्गीकरणामध्ये संघ इकॅनोडर्माटा जो आहे हे तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेलं आहे. तर हा इथं चॅप्टर तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे
प्राणी वर्गीकरणामध्ये एकानो डोरामॅटा संघ याच्या डिटेलमध्ये माहिती वाचून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स वरती प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे. मानवी वर्गशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आपण रिपिटेशनला ठेवलेलं आहे, पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या करून घ्या. रसायनशास्त्रामध्ये अणुच्या संरचनामध्ये क्वांटम नंबर तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे, रिपिटेशनला ठेवलेला आहे. आणि ध्वनी मध्ये तुम्हाला उजळणी सांगितले, एमसीक्यूची प्रॅक्टिस सांगितली, गणिताचे उदाहरण तुम्हाला सोडवायला सांगितले, ते रिपिटेशनला आपण इथं ठेवलेलं आहे. तर या गोष्टी तुम्हाला सामान्य विज्ञानाच्या ज्या की तुम्हाला रिपिटेशनला आपण आज सुद्धा ठेवलेल्या आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या करून घ्या. दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लिसेंटचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, 11-12 स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची संदर्भ पुस्तकं हे तुम्हाला इथं रेफरन्स म्हणून वापरायचे आहेत. ठीक आहे. तरी झालं सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान सुद्धा मध्ये तुम्हाला सुद्धा हे तुम्ही दीपस्तंभ आणि लुसेंटचं सामान्य विज्ञानचं पुस्तक लाईन टू लाईन केअरफुली जरी वाचलं तरी सुद्धा तुमचा स्कोर हा 55% प्लस जो आहे हा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. फक्त कुठलाही पॉईंट त्यातला मिस आउट होता कामा नये. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं घाबरण्याचं कारण आहे की सायन्सला मला मार्क पडतात की नाही पडतात, 100% पडतात, पण हे व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला मार्क्स तुमचा स्कोर हा वाढायला दिसेल. ठीक आहे. पुढचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये शाश्वत विकास आपला चॅप्टर संपलेला आहे आणि दुसरा पर्यावरणीय समस्या आपला चॅप्टर सुरू केला आहे. ह्याच्यामध्ये ई कचरा किंवा ई वेस्ट बद्दलची माहिती तुम्हाला वाचायला सांगितली होती, तर इथं सुद्धा आपण तो रिपिटेशनला ठेवलेला आहे. ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या हे करून घ्या गोष्टी. नंतर गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेस. तर ह्यातले जे तुम्हाला टार्गेट सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला नोव्हेंबर एंडिंगचं टार्गेट आहे. ठीक आहे. इथं आपण डे टू डे टार्गेट देत नाही, हे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला काही चॅप्टर सांगतो आपण आणि त्या चॅप्टर जे आहे ते तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे असतात. तर गणित, वयवारी आणि रेल्वे, ठीक आहे, हे 2 चॅप्टर तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. बुद्धिमत्ता, देश आणि घड्याळ हे 2 चॅप्टर नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. चालू घडामोडी, जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या महिन्यातील चालू घडामोडी तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. आणि पॅसेजेस रोज तुम्हाला 5 पॅसेजेस न चुकता सोडवायचे आहेत. एमपीएससीच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून सोडवा. सगळ्या एकदा एमपीएससीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून झाल्या की त्याच्यानंतर मग कुठल्याही पुस्तकामधून दररोज 5-5 पॅसेजेस तुम्हाला सोडवायचे आहेत. हे कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे तर हे तुम्हाला परीक्षा संपेपर्यंत म्हणजे राज्यसेवेची पूर्व परीक्षा येईपर्यंत तुम्हाला या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, फक्त पॅसेजेसच्या बाबतीत. ठीक आहे. पॅसेजेसच्या बाबतीत बाकीच्या गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे प्रत्येक महिन्याला आपण चेंज करणार आणि ह्याला महिन्याचं टार्गेट तुम्हाला मी देणार आहे. पण बाकीचे जे विषय आहेत प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र भूगोल, पुन्हा भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि एन्व्हायरमेंट याला तुम्हाला रोजच्या रोज डेली टार्गेट मिळेल. ठीक आहे. आणि ते तुम्हाला त्या दिवशी पूर्ण करायचं आहे. पण हे जे विषय आहेत गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, पॅसेज हे तुम्हाला मंथली टार्गेट देतोय, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आजचं तुमचं टार्गेट आहे. सर्वांनी निश्चितच हे फॉलो करा. त्यासाठी चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.